70 फूट रोड परिसरातील एका ज्वेलर्स दुकानात 3 अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या धाडसी चोरी करत सुमारे 4,94,000 रुपयांचे 2 सोन्याचे नेकलेस लंपास केल्याची घटना घडली। सोलापूर शहरातील भारतरत्न इंदिरानगर परिसरातील एका ज्वेलर्स दुकानात 3 अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या धाडसी चोरी करत सुमारे 4,94,000 रुपयांचे 2 सोन्याचे नेकलेस लंपास केल्याची घटना घडली। या प्रकरणी संबंधित ज्वेलर्स व्यावसायिकानं पोलिसांमध्ये फिर्याद दिली। फिर्यादी खुर्शीद आलम शेख वय 40 हे भारतरत्न इंदिरानगर 70 फूट रोड इथं राहतात। त्यांच्या मालकीच्या इमारतीच्या तळमजल्यावर शिवकुमार ज्वेलर्स हे सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दुकान असून वरच्या मजल्यावर ते कुटुंबासह राहतात। शनिवारी 13 जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास 3 संशयित इसम करड्या रंगाच्या ॲक्सिस स्कूटरवरून दुकानासमोर आले। त्यापैकी दोघांनी चेहऱ्यावर मास्क आणि रुमाल बांधले होते। दुकानातील कर्मचारी बाहेर गेल्यानंतर दोघेजण अचानक दुकानात घुसले। एका संशयिताच्या हातात लोखंडी रॉड तर दुसऱ्याच्या हातात पिस्तूल सदृश्य वस्तू होती। संशय आल्यानं खुर्शीद शेख यांनी दुकानाच्या मागील दरवाजातून बाहेर पडून आरडाओरड केली। त्यामुळे घाबरून आरोपी दुकानातून बाहेर पळाले। मात्र पळून जाण्यापूर्वी त्यांनी शोकेसमधील 2 सोन्याचे नेकलेस चोरल्याचं नंतर CCTV फुटेज तपासल्यानंतर स्पष्ट झालं। चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये 18 ग्रॅम वजनाचा 22 कॅरेटचा नेकलेस किंमत 2,34,000 आणि 20 ग्रॅम वजनाचा 22 कॅरेटचा नेकलेस किंमत 2,60,000 रुपये यांचा समावेश असून एकूण नुकसान 4,94,000 रुपये इतकं झालं। घटनास्थळी आरोपींनी वापरलेली MH45 BA 9951 क्रमांकाची ॲक्सिस स्कूटर सोडून दिल्याचं नमूद करण्यात आलं। तिघेही आरोपी 70 फूट रोड चौकाच्या दिशेनं पळून गेल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी 3 अज्ञात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे।